मोठ्या संख्येने इथं लोक जमलेले होते आणि तुम्ही त्यांना सगळ्यांना घरी पाठवलेलं आहे आणि त्यांना सूचना पण केल्यात, आवाहनही केलं आहे. काय नेमकं या परिस्थितीमध्ये लक्ष घातलं तुम्ही? काही लोक आमच्याकडे आलेले होते निवेदन घेऊन. आम्ही त्यांचं निवेदन स्वीकारलेलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही सर्वांना आवाहन केलेलं आहे की असं कुणीही जमाव जमवून कुठलेही गैरकृत्य करू नये, एकत्रित येऊन रस्त्यावरती फिरू नये. जे काही त्यांच्या मागण्या असतील ते आम्ही निवेदन स्वीकारलेलं आहे, त्याच्यावरती आम्ही कार्यवाही करू. तर कुणीही असं प्रकार न करता सर्वांनी निघून जाण्याबाबत आम्ही सर्वांना आवाहन केलेलं आहे. त्याप्रमाणे जमाव आम्ही पांगवलेला आहे. सध्या शांतता आहे. बंदोबस्त पण या परिसरात शहरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी वाढवलेला आहे. हो, आम्ही बंदोबस्त सर्व पोलीस स्टेशनच्या अंतर्गत नेमलेला आहे. आमची पेट्रोलिंग सुरू आहे. विशेष आमचं लक्ष आहे. आता जमाव जमणार नाही या संदर्भातली काही गुरु आले होते, धर्मगुरू आले होते, काही वेगवेगळ्या पक्षाचे लोक आले होते, ते सुद्धा आक्रमक झाले होते. आम्ही सर्वांना तशा सूचना दिलेल्या आहेत. आम्ही कुठल्याही प्रकारचा रस्त्यावरती जमाव येऊ नये याबाबत सांगितलेलं आहे. त्या बाबतीत आम्ही अलर्ट आहोत, त्याची खबरदारी घेत आहोत. ही सध्या छत्रपती संभाजीनगर शहरातली स्थिती आहे. पोलीस अलर्ट आहेत आणि सगळ्यांना सूचना केल्या आहेत, सगळ्यांना आवाहन केलेलं आहे की शहरामध्ये शांतता प्रस्थापित करा. जी काही घटना घडली त्या घटनेवर पोलीस कारवाई करत आहेत हे पुन्हा पुन्हा सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळं शांतता असणं हे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम TV, छत्रपती संभाजीनगर.